ग्रामपंचायतचा कारभार चव्हाट्यावर, धरणगुत्तीतील खदखद कधी थांबणार? नागरिकांमधून चर्चा। धरणगुत्तीतील प्रभाग क्रमांक 4 मधील निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांनी नुकतेच प्रभाग क्रमांक 4 मधील रस्त्याबाबत तहसीलदार शिरोळ यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। गेल्या वर्षी 4 सप्टेंबर 2023 रोजी याच रस्त्याच्या संदर्भात त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते। त्यावेळी कागदी घोडे नाचवत त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवत पूर्ण 1 वर्ष पूर्ण होऊन देखील प्रभाग क्रमांक 4 मधील रस्त्याबाबत कोणत्याही प्रकारचा विचार केला गेला नाही। त्यामुळे धरणगुत्ती ग्रामपंचायत कारभारी यांनी नागरिकांच्या सोबत केलेल्या तडजोडीबाबत विश्वासार्हता गमावली आहे। हे स्पष्ट होत असतानाच दुसरीकडे धरणगुत्ती हद्दीतील कुंभोजकर शेतामधील गट नंबर 341 मधील वाजंत्री कुटुंबियांची पोल्ट्री गेली 4 ते 5 वर्ष बंद अवस्थेत असताना 2023 मध्ये या वाजंत्री कुटुंबियांना 66,000 रुपये फाळा पावती देऊन धरणगुत्ती ग्रामपंचायत यांनी मोठा पराक्रम केल्याचे दिसून येते। याबाबत वैशाली वाजंत्री यांनी आमच्या चांगभल न्यूज चॅनेलशी संपर्क साधत याविषयी खुलासा केला। अचानकपणे 66,000 रुपयेचा फाळा कुठून भरणार याबाबत त्यांनी नकार दिला आहे। गेल्या 8 वर्षापूर्वी वैशाली वाजंत्री यांच्या पतीचा मृत्यू झाला। त्यानंतर त्या शेती व्यवसाय करत आपल्या 3 मुलांना सांभाळत आपल्या संसाराचा गाडा ओढून येत आहेत। अचानकपणे दिले गेलेल्या 66,000 रुपये फाळा याबाबत धरणगुत्ती ग्रामपंचायतबाबत नागरिकातून संताप व्यक्त होतोय। याबाबत वाजंत्री माझी गट नंबर 341 मध्ये पोल्ट्री आहे। कुठल्या हद्दीमध्ये येते पोल्ट्री? कुंभोजकर मळ्याच्या हद्दीमध्ये, म्हणजे धरणगुत्ती हद्दीत। धरणगुत्ती हद्दीमध्ये येते हो। आणि त्याचा फाळा मला 2023 ला दिलाय। किती फाळा दिलाय? ते 9 ते 10 वर्षानंतर तो पण फाळा मिळालाय, फाळा पावती मिळाली। आणि तो फाळा 70 ते 75,000च्या दरम्यान पावती दिलेली आहे। 70,000 रुपये घर फाळा आला तुम्हाला? हो। पोल्ट्रीचा फाळा मला एवढा दिलाय। आणि मला पोल्ट्री आता किती चालू आहे का बंद आहे? वर्षभर झालं बंद आहे। पोल्ट्री वर्ष झालं बंदच आहे, तर ते मला काही भरणं शक्य होत नाही। बरं, आता तुमचे मिस्टर एक्सपायर आहेत ना? हो, एक्सपायर होऊन किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली। पण ती पोल्ट्रीतून चालत होतं? भाड्याने देत होतो मी। बरं, म्हणजे आता गेली 2 वर्ष 3 वर्ष बंद जायची? हो। मग ती घर काय करणार आहे तुम्ही? अचानक एवढा दिल्यामुळे मी काही भरू शकत नाही एवढा। घरी आता तुमच्या कोण कोण असतं? मी आणि माझी 3 मुलं। 3 मुलं तुम्ही सांभाळत आहे? हो। तुम्ही काय काम करत आहे? शेतीमधनं मुलांना सांभाळत आहे? हो। धरणगुत्ती हद्दीमधील तुमची जी पोल्ट्री आहे त्याचा जो काही फाळा आहे तो वर्षाला येत होता का कसा? वर्षाला तर मला पावती भेटली नाहीये। म्हणजे वर्षाला तुम्हाला पावती मिळालीच नाही? 2023 लाच मला पावती भेटली। हा, म्हणजे तुमचे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर 8 वर्षांना 2023 ला ती तुम्हाला पावती भेटली। हो। याच्या अगोदर धरणगुत्ती ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला घर पाहायसाठी फोन वगैरे कधी आलेत का? नाहीये, कधीच आले नाहीत? नाही। कुठले ग्रामसेवक किंवा तलाठी वगैरे यांचा कोणाचा? नाही। कर्मचाऱ्यांचा वगैरे कोणाचा घर भाड्या भरण्यासाठी? नाही, कोणाचा आला? कोणाचा झाला नाही?